नमस्कार. मी डॉक्टर किरण बोरले. स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलमध्ये. जर भक्ती खरी असेल तर भगवान परमात्मा तुमच्या दारामध्ये माणूस म्हणून सुद्धा प्रगट होतो. हो, पांडुरंग परमात्म्याचा एक निष्ठावान निस्सीम भक्त. अत्यंत भक्तिभावानं पांडुरंग परमात्म्याची ज्याने सेवा केली. देवाचं नाव घेतल्याशिवाय ज्याचा श्वासही चालत नव्हता असा तो पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचा वारकरी भक्त. पण त्या वारकरी भक्ताच्या वरती एकदा कुटुंबावरती एक संकट आलं. त्याचं कुटुंब म्हणजे तो आणि त्याची बायको. त्याची बायको गरोदर होती आणि त्या बाळणपणाचा वेळ काळ जवळ आल्या. तिला वेदना व्हायला लागल्या. त्या बाळणपणाच्या वेदना अगदी असह्य होतात. त्या वेदना शब्दामध्ये सांगता येत नाहीत. त्या वेदना अनुभवायच्या असतात. आमचे महात्मे सुद्धा एका ठिकाणी प्रमाणात बोलून जातात, आकांत तू जननीये दुःखे धाये मुकली. त्या वारकऱ्याच्या पत्नीला बाळणपणाच्या असह्य अशा वेदना व्हायला लागल्या. प्रसूत काळ जवळ आला आणि ती आपल्या नवऱ्याजवळ मालकाजवळ म्हणाली, मालक आता प्रसूत काळ जवळ आला, कोणीतरी जवळचं पाहिजे. आहे का कोणी जवळचं? बोलवावं लागेल. मालकानं क्षणभर डोळे झाकले. त्या वारकऱ्याने विचार केला आणि सांगितलं, हो, माझी बहीण शेजारच्या गावामध्ये आहे, ती जवळची आहे, तिला बोलवून आणतो. आणि तो वारकरी भगवान पांडुरंग परमात्म्याचा निस्सीम भक्त पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत 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 घरातून बाहेर पडला. जाता 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 गावाच्या बाहेर आला आणि गावाच्या बाहेर एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये काही वारकरी भजन करत होते. त्या वारकऱ्याच्या कानावरती विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग हा आवाज आला. त्या आवाजाच्या मानानं तो इतका रममान झाला की त्या आवाजाच्या सोबतच तो त्या मंदिरात कधी पोचला आणि भजनामध्ये कधी तल्लीन झाला हे त्या वारकऱ्यालाही लक्षात आलं नाही. आपण चाललो कोठं होतो, जाणार कोठे आहे आणि काय करायला लागलो. आपल्या बहिणीला बोलवायला जायला तो विसरला आणि इकडं त्याच्या घरामध्ये त्याच्या पत्नीचा प्रसूत काळ जवळ आला. वेदना असह्य झाल्या आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच वेळी डोळे झाकले ते आमच्या मायमाऊलीनं. डोळ्यातलं पाणी स्वतःच्या बोटाने बाजूला सारलं आणि भिंतीवरच्या भगवान परमात्म्याच्या फोटोकडे पाहिलं आणि ती म्हणते, पांडुरंगाला साकडं घातलं देवा, माझा मालक माझा पती 24 तास तुझं नामस्मरण करतो, तुझं नाव घेतल्याशिवाय त्याचा श्वासही चालत नाही. तो त्यांच्या बहिणीला बोलवायला गेलाय, कधी येतील काही माहिती नाही, पण देवा तुझ्याशिवाय आसरा तरी आम्हाला कोणाचा आहे रे. ए ग विठाबाई, माझ्या पंढरीची आई, देवा ये रे वाचवायला. अकांतानं कळवळेनं मोठ्या आमच्या त्या वारकऱ्याच्या पत्नीनं भगवान परमात्म्याला हाक मारली आणि हाक मारल्याबरोबर पंढरपूरचा मालक विठेवरचा, तुम्हाला काय वाटतं तो दगडाच्या काळजाचा आहे? नाही हो महाराज. जेव्हा भक्ताच्या पत्नीनं हाक मारली तेव्हा विठेवरनं उडी मारली आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी एक फाटकं तुटकं लुगडं घेऊन ये ग. ते लुगडं फाटकं तुटकी साडी घेतली, भगवान परमात्म्यानं परिधान केली. एक चांगलं भलं मोठं कुंकू कपाळावरती लावलं आणि इतका देव गोड दिसायला लागला, सुंदर दिसायला लागला. ते आधीच देखणाय राजस सुकुमार, मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया. किंवा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे रुक्मिणी भुलोनी झाली वेडेन, मदन आला पोटा. इतका देखणा आणि स्त्री वेशामध्ये इतका सुंदर दिसायला लागला आणि जसं मंदिराच्या बाहेर आला तसं त्यानं रूप पालटलं आणि त्या भक्ताच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि त्या भक्ताच्या घरी पोहोचला. दार लावलेलं होतं. त्या दारावरती थाप टाकली, आवाज दिला, वहिनी दार उघडा. तसं आतमधल्या त्या भक्ताच्या पत्नीचे आतापर्यंतचे वेदनेचे अश्रू आनंदात बदलले. वेदना सहन करत करत दाराच्या जवळ गेली, दाराची कडी उघडली आणि आपल्या पतीच्या बहिणीला पाहिलं. आनंद आनंद झाला. स्त्रीवेशात आलेल्या त्या भक्ताच्या बहिणीनं म्हणजे भगवान परमात्म्यानं दार आतून लावून घेतलं आणि स्वतःच्या हातानं त्या भक्ताच्या बायकोचं पत्नीचं बाळंतपण केलं. तो भक्त कोण आहे माहिती आहे? ज्या भक्तासाठी भगवान परमात्मा बहीण झाला तो भक्त म्हणजे श्री संत चोखोबा.
चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाक मारी. अशाच पद्धतीचं जर भक्ती खरी असेल तर देव नक्कीच तुमच्या दारामध्ये माणूस म्हणून, तुमची बहीण, भाऊ, मित्र, सखा कोणत्याही स्वरूपामध्ये तो तुमच्या समोर येतो. फक्त त्याला ओळखता आला पाहिजे. ओळखाल तुमच्या दारात आलेला देव? तुम्हाला काय वाटतं, येईल का भगवान परमात्मा असा तुमच्या दारामध्ये? जर येणार असेल, वाटत असेल, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ही कथा आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी या माझ्या कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.